जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, 1.4 अब्जाहून अधिक नागरिक, हजारो तरुणांमध्ये अफाट प्रतिभा, तरीही फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचं नाव सुद्धा नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतापेक्षा कितीतरी लहान लोकसंख्या असलेले मोरोक्को, क्रोएशिया, जपान, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान आणि अनेक देश जागतिक फुटबॉलमध्ये चमकत आहेत. पण भारत अजूनही पात्र का ठरत नाहीत? केवळ खेळाडूंची कमतरता आहे का, की यामागे अनेक दशकांपासून सुरू असलेलं अपयशी नियोजन कारणीभूत आहे? चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. सध्या संपूर्ण जग फिफा वर्ल्ड कप 2026च्या रंगात रंगून गेलं आहे. प्रत्येक सामन्यात नवे विक्रम होत आहेत, नव्या कथा घडत आहेत आणि जगभरातील फुटबॉल चाहते आपल्या देशासाठी जल्लोष करत आहेत. पण भारतात मात्र प्रत्येक फुटबॉल चाहत्याच्या मनात एकच प्रश्न आहे: आपला देश या स्पर्धेत का नाही? एवढी मोठी लोकसंख्या, वाढती अर्थव्यवस्था, लाखो तरुण, अनेक खेळाची प्रचंड आवड असूनही भारत अजूनही वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरत नाही? तर हा प्रश्न फक्त चाहत्यांचाच नाही, तर जगभरातील अनेक क्रीडा विश्लेषक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचाही चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय फुटबॉलचा इतिहास पाहिला तर अनेकांना आश्चर्य वाटेल की एक काळ असा होता जेव्हा भारत हा आशियातील सर्वोत्तम फुटबॉल संघांपैकी एक मानला जात होता. 1950 ते 1960च्या दशकात प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकली. 1956च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्या काळात भारताकडे प्रतिभावान खेळाडू होते, संघात आत्मविश्वास होता आणि भविष्यही उज्ज्वल दिसत होतं. पण त्यानंतर जे घडलं त्यातून भारतीय फुटबॉल हळूहळू मागे पडत गेला आणि आजची परिस्थिती अशी होती की भारताला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणंही कठीण झालं आहे. भारताच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे 1950चा वर्ल्ड कप. आजही अनेक जण म्हणतात की भारताला अनवाणी खेळण्याची परवानगी मिळाली नाही म्हणून भारत वर्ल्ड कप खेळलाच नाही. पण ही गोष्ट पूर्णपणे खरी नाही. प्रत्यक्षात भारत पात्र ठरला होता, कारण पात्रता फेरीतील काही देशांनी माघार घेतली होती. मात्र त्यानंतर भारताने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामागे अनेक कारणं होती: प्रवासाचा खर्च, अपुरी तयारी, AFFचं ऑलिम्पिक स्पर्धेला अधिक महत्त्व देणं आणि प्रशासनातील निर्णय. म्हणून बूट नव्हते म्हणून भारत खेळला नाही ही कथा केवळ अर्धसत्य आहे. आता प्रश्न असा पडतो की आजच्या आधुनिक काळात भारत का मागे आहे? सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या देशात मजबूत ग्रासरूट फुटबॉल प्रणालीच नाही. ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, फ्रान्स किंवा जापानमध्ये मुलं 5-6 वर्षांच्या वयापासून प्रशिक्षित कोचच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉल खेळायला सुरुवात करतात. त्यांच्यासाठी शालेय स्पर्धा, युवा लीग, अकॅडमी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतात. भारतात मात्र अनेक गावांमध्ये योग्य मैदान नाही, प्रशिक्षक नाहीत आणि अनेक प्रतिभावान मुलांना खेळ सोडून शिक्षण किंवा नोकरीकडे वळावं लागतं. त्यामुळे प्रतिभा असूनही ती योग्य पद्धतीने विकसित होत नाहीत. भारतीय फुटबॉलच्या प्रगतीत आणखीन एक मोठा अडथळा म्हणजे क्रिकेटचं प्रचंड वर्चस्व. भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर भावना आहे. क्रिकेटपटूंना मिळालेली प्रसिद्ध, आर्थिक स्थैर्य, जाहिराती आणि करिअरच्या संधी फुटबॉलपेक्षा कितीतरी जास्त आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना क्रिकेटकडे वळवतात. अनेक उत्कृष्ट खेळाडू फुटबॉलमध्ये येण्याऐवजी इतर खेळ निवडतात. त्यामुळे फुटबॉलला आवश्यक असलेला मोठा प्रतिभावान खेळाडूंचा पूल तयारच होत नाही. याशिवाय भारतीय फुटबॉल संघटनेवर म्हणजेच AFFवरही सातत्याने टीका होत आली आहे. गेल्या काही वर्षात प्रशासनातील गोंधळ, निवडणुकांमधील वाद, दीर्घकालीन धोरणाचा अभाव आणि विकासाच्या कामांमध्ये सातत्य नसल्यामुळे भारतीय फुटबॉलला मोठा फटका बसल्याचा अनेक माजी खेळाडू आणि तज्ज्ञ सांगतात. 2022मध्ये तर फिफाने AFFला काही काळासाठी निलंबित देखील केलं होतं. या घटनेमुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रभावी झाली आणि प्रशासनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या. अनेक लोक एक प्रश्न विचारतात: 1.4 अब्ज लोकसंख्या असताना भारताला
11 खेळाडू मिळत का नाहीत? पण वास्तव वेगळं आहे. फुटबॉल हा लोकसंख्येचा खेळ नाही, तर व्यवस्थेचा खेळ आहे. केवळ लोकसंख्या मोठी असल्याने जागतिक दर्जाचा संघ तयार होत नाही. त्यासाठी मजबूत प्रशिक्षण व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान, स्पोर्ट्स सायन्स, पोषण प्रशिक्षित कोच, सातत्यपूर्ण स्पर्धा आणि योग्य नियोजन आवश्यक असतं. हीच गोष्ट भारतात अजूनही पुरेशा प्रमाणात दिसत नाही. विशेष म्हणजे भारतापेक्षा खूपच लहान देशांनी जगभरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मोरोकोने वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. जापान आणि दक्षिण कोरिया नियमितपणे वर्ल्ड कप खेळतात, तर उझबेकिस्तान सारख्या देशांनीही सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि नियोजनाच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. या देशांनी लहान वयापासून खेळाडू तयार करण्यावर भर दिला, प्रशिक्षक घडवले, आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि देशांतर्गत लीग मजबूत केल्या. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना युरोपियन क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याचा फायदा राष्ट्रीय संघालाही झाला. भारतात इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL सुरू झाल्यानंतर फुटबॉलबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. मोठे क्लब, विदेशी खेळाडू, चांगले स्टेडियम आणि वाढलेला प्रेक्षक वर्ग ही सकारात्मक चिन्ह आहेत. मात्र फक्त एक ऐतिहासिक लीग पुरेसे नव्हते. राष्ट्रीय संघ मजबूत करण्यासाठी जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सातत्यपूर्ण स्पर्धा, युवा अकॅडमी, प्रशिक्षक कोच आणि मजबूत ग्रासरूट नेटवर्क आवश्यक असतं. ही साखळी अजूनही भारतात पूर्णपणे विकसित झालेली नाही. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की भारत वर्ल्ड कपमध्ये नाही याचं कारण भारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभा नाही असं अजिबात नाही. समस्या आहे ती नियोजनाची, व्यवस्थेची, दीर्घकालीन धोरणाची आणि योग्य संधीची. भारतात फुटबॉलची आवड आहे, चाहत्यांची कमतरता नाही आणि प्रतिभाही भरपूर आहे. गरज आहे ती त्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याची. कदाचित आज एखाद्या छोट्या गावात फुटबॉल खेळणारा मुलगा उद्या भारताला पहिल्यांदाच FIFA वर्ल्ड कपमध्ये नेणारा कर्णधार ठरेल. पण त्यासाठी आजपासूनच व्यवस्था बदलावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? भारत पुढील 10 ते 15 वर्षात FIFA वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.